जर तुम्ही असे व्हेज मोमोज एकदा घरी बनवून खाल्ले ना तर तुम्ही परत मोमोज खायसाठी कधीच बाहेर जाणार नाहीत आणि घरीच मोमोज बनवून खातात। आता याला बनवायसाठी तुमच्या आवडीच्या चांगल्या भाज्या घ्यायच्या आणि त्यांना कापून काढायचं। मी इथे घेतलं आहे गाजर, कोबी, कांदा आणि हिरवी मिरची। तुम्हाला वाटलं असतं तुम्ही याच्यात शिमला मिरची आणि कॉर्न पण टाकू शकता। आता मी या सगळ्या भाज्यांना चॉपर मध्ये चांगलं बारीक चॉप करून घेतलं आणि लगेच एक मोठी प्लेट घेतली आणि तिच्यात 2 वाटी मैदा टाकला आणि थोडंसं मीठ आणि पाणी टाकून त्याला चांगलं मळून घेतलं आणि मग त्याचा चांगला उंडा तयार केला। आता उंड्याला चांगलं भिजूस्तवर लगेच गॅसवर एक कढई मांडली आणि तिच्यात टाकलं तेल, अद्रक, हिरवी मिरची आणि त्याला चांगलं हलवून घेतलं। मग ते थोडंसं परतल्यावर लगेच टाकलं कांदा, गोबी आणि गाजर आणि त्याला पण चांगलं हलवून परतून घेतलं। आता हे भाज्या पण थोड्याशा परतल्यावर लगेच टाकलं मीठ आणि काळ्या मिऱ्याची पावडर आणि चांगलं हलवून घेतलं आणि 5 मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवून त्याला पण अजून चांगलं परतून घेतलं। मग 5 मिनिटांनंतर झाकण खोललं आपल्या भाज्या चांगल्या शिजलेल्या असतात तर मग त्याला लगेच एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आणि आता भाज्या थंड होऊस्तवर लगेच स्टीम करायसाठी गॅसवर एक कढई मांडायची आणि तिच्यात एक स्टँड ठेवायचं आणि पाणी ठेवायचं आणि एक चाळणी ठेवून द्यायची आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं। आता कढई मधलं पाणी चांगलं उकळून द्यायचं आणि ते उकळूस्तवर आपला उंडा घ्यायचा आणि त्याच्यातून एक बॉल तोडून घ्यायचं आणि त्याला चांगलं गोल लाटून घ्यायचं आणि त्याला असं चांगला शेप देऊन घ्यायचं आणि तशाच प्रकारे सगळे मोमोज बनवून घ्यायचे। आणि आता सगळे मोमोज तयार झाल्यावर त्यांना स्टीम होण्यासाठी कढईमध्ये ठेवून द्यायचे आणि त्याच्यावर एक झाकण ठेवून द्यायचं आणि 10-12 मिनिटं चांगलं मोमोजला स्टीम होऊन द्यायचं। मग 10-12 मिनिटांनंतर जेव्हा तुम्ही झाकण खोलून पाहता तर तुमचे मोमोज बनवून तयार असतील। बघा कसले बाहेरपेक्षाही भारी घरीच मोमोज बनवून तयार झालेले आहेत। आता तुम्ही याला माझ्यावणी चटणी सोबत खा किंवा सॉस सोबत एकच नंबर लागणार बघा। तर तुम्ही पण या फ्रेश भाज्याच्या सीझन मध्ये अशी मोमोजची रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा आणि तुमचे मोमोज कसे बनले होते ते आणि जर तुम्हाला चटणीची रेसिपी पण पाहिजे तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा।